तुम्हाला सांगतो सरळ मार्गे राजकारण करणारी लोक आहेत. काय तुम्हाला सांगतो आडवाडवी करून राजकारण करणारी लोक आहेत. ते आडवाडवी राजकारण करून किंवा कोणाला तरी तुम्हाला सांगतो कोणाची तरी बदनामी करून आपण कसं मोठे होऊ हे बघणारी काही लोक आहेत ती. पण आम्ही आपलं सरळ तुम्हाला सांगतो आमच्या मार्गाने काम करीत राहतो. आम्ही दुसरी काय करते ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला काय करायचंय याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं असतं. आता तुम्ही आम्हाला सांगितलं की राजकारणात चढ उतार असतात, कोणाच्या काही वेगळे वेगळे मत असतात, कोण त्याला जिरवण्यासाठी म्हणा आपल्या मराठी भाषेत किंवा ते चालू असतं. तरुण वर्गाने काय विचार केला पाहिजे राजकारणाबद्दल? त्याची गरज आहे का आज 2026 मध्ये? ऐका की साहेब, चांगल्या तरुणांनी निष्पुर तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावं ह्या मताचा मी आहे. अच्छा. कारण पिढ्यानं पिढ्या हे चालतच राहणार. आणि जे काही तुम्हाला सुद्धा विधायक काम करणारे जे काही कार्यकर्ते आहेत काय ते बऱ्यापैकी आमच्या पार्टीमध्ये अतिशय भूतपूर्व असे तुम्हाला सांगतो कार्यकर्ते आहेत. पराभवाच्या काळात माणसाभोवती गर्दी कमी होते असं आपण बघतो. तुमच्यासोबत काय झालं? माझ्या बरोबरची गर्दी कधीच कमी होत नाही. त्याचं कारण काय की मी माणसातला माणूस आहे. अच्छा. काय मी पूर्ण वेळ समाजातच मिसळून असतो. तसे एकदा तुम्हाला सांगतो नेते पडले म्हणजे तुम्हाला सांगतो पुन्हा पुढच्या निवडणुकीलाच येतात. तसं आम्ही केलेलं नाही. आम्ही पूर्ण वेळ राजकारणात आहे. म्हणजे जेवढे साथी होते तेवढे साथी बरोबर तेवढे सोबत राहिले. हो. क्या बात आहे. हेच तो एक नेतृत्व असतं आणि हे शिकायचं होतं आम्हाला. आज ते जाणून घ्यायचं तुमच्याकडून. माझे कार्यकर्ते आजही तुम्हाला सांगतो माझ्या चांगल्या काळातही माझ्या बरोबर आहेत आणि वाईट काळात बी माझ्या बरोबर आहेत.